घटना दुरुस्ती का केली 100वी? विलिंगली तुम्ही तुमची टेरिटरी देताय. बेरोबारी केस वॉज दॅट ओनली. बाय ब्लड अँड बाय सॉइल हे तुमचं नागरिकत्व ठरणार. ह्युमन राईट्स मधले काही मूलभूत हक्क आहेत. रिझर्वेशनने जर कोणाच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल सो इट इज ओपन टू बी चॅलेंज. मेजर प्रिॲम्बल झालं शिकून. स्टेट रिऑर्गनायझेशन, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड झालं ना. आर्टिकल 1, 2, 3, 4. आर्टिकल 1 काय सांगतं? इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट. क्लॉज 2 काय सांगतो? नेम्स ऑफ द स्टेट्स अँड युनियन टेरिटरी. शॅल बी द युनियन ऑफ स्टेट. त्या युनियनचे 3 अर्थ. वाय युनियन ऑफ स्टेट? काय काय? नॉट बाय ॲग्रीमेंट, म्हणजे कराराने तयार झालेलं नाही आहे, फुटून बाहेर नाही पडू शकणार, कॅनॉट सेसिड. आणि तिसरं सांगताय इंडिया हे कसं युनियन असणार आहे? इनडिस्ट्रक्टेबल युनियन असणार आहे ऑफ डिस्ट्रक्टेबल स्टेट. म्हणजे संघ फुटू शकणार नाही आहे, राज्य फुटू शकतात. USA बाबतीमध्ये संघ पण फुटणार नाही आणि राज्य पण फुटणार नाही. कॉन्फेडरेशनच्या बाबतीत संघ फुटू शकतो पण राज्य म्हणजे कॅपिटल एस वाला स्टेट नाही फुटू शकत. त्या संघातला संघ फुटू नाही शकत. सो युनियन. आणि क्लॉज 3 काय सांगतो? क्लॉज C. आर्टिकल 1 क्लॉज C. भूप्रदेश भारताचा काय काय असणार आहे त्याच्यामध्ये काय काय येतं? एक, स्टेट्स, युनियन टेरिटरी अँड द टेरिटरी दॅट मे बी अक्वायर्ड इन द फ्युचर. भविष्य काळामध्ये जर असा भूप्रदेश भारताने जर भारतामध्ये सामील करून घेतला तर तो भारताचा भूप्रदेश असेल. इथे एक गोष्ट लक्षात ठेव, भारताच्या भूप्रदेशामध्ये काय सांगितलंय? असलेले राज्य आणि असलेली युनियन टेरिटरी. जर असलेले राज्य किंवा असलेल्या युनियन टेरिटरीने जर तुमचा प्रदेश बनलेला असेल तो म्हणजे जर भारत असेल तर तो भूप्रदेश भारताच्या बाहेर नाही जाऊ शकत, असा त्याचा अर्थ झाला. लक्षात आला? म्हणून भारताचा भूप्रदेश आपण दुसऱ्या देशाला नाही देऊ शकत. कारण कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन काय? तुमची टेरिटरी काय? तर असलेले राज्य आणि युनियन टेरिटरी सोडून भारताचा काही भूप्रदेश आहे का? काहीच नाही आहे ना. आणि तो जर भारताचा भूप्रदेश आहे असं कॉन्स्टिट्यूशन सांगताय आणि जर तो असलेला भूप्रदेश तुम्ही दुसऱ्या देशाला देताय, व्हॉट डज दॅट मीन? यू आर कॉम्प्रोमाइजिंग द कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स, इजंट इट? घटनेमध्ये जे सांगितलंय त्याच्या उलट काहीतरी तुम्ही करताय. घटनेत सांगितलंय की हा म्हणजे तुझा भूप्रदेश आहे आणि तू मात्र देऊन टाकतोस कोणाला तरी न विचारता. न विचारता म्हणजे जर असं करायचं असेल तर मग येते बेरोबारी युनियन केस. ती बेरोबारी युनियन म्हणजे तेव्हाचा पूर्व पाकिस्तान, आत्ताचा बांगलादेश. 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर 71 मध्ये जे युद्ध झालं आणि त्या युद्धात बांगलादेश तेव्हाचा पूर्व पाकिस्तान वेगळा झाला पश्चिम पाकिस्तानपासून आणि आता ज्याला आपण बांगलादेश म्हणतो. तिकडचा जलपैगुडी नावाचा प्रदेश तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातला तो भूप्रदेश युनियन होते तिथे. त्यातला एक युनियन इज बेरोबारी युनियन. तर तो पार्ट तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानला देण्यासंदर्भात म्हणजे कॉम्प्रोमाइज होतं फक्त ते. देर आर 3 टाईप्स ऑफ लाईक लँड डिस्प्यूट्स म्हणू शकतो आपण. एक, समजा हा एखादा भूप्रदेश माझा आहे, तो माझा भूप्रदेश मी विलिंगली कोणाला तरी देऊन टाकतोय, एक प्रकार झाला. दुसरी गोष्ट, टेबलवर बसून काहीतरी डिस्प्यूट रिझोल्युशन चालू आहे की त्याला काहीतरी मुद्दे मान्य नाही आहेत, मला काहीतरी मान्य नाही आणि टेबलवर बसलो आणि चाललंय. विलिंगली देणं वेगळं आणि काहीतरी डिस्प्यूट रिझोल्युशन करणं आणि त्यातून काहीतरी मार्ग काढणं इज वेगळं. सो जेव्हा विलिंगली तुम्ही तुमची टेरिटरी देताय, बेरोबारी केस वॉज दॅट ओनली. त्या बेरोबारी केसमध्ये मुळात झालं काय होतं? आत्ताचं जे बांगलादेश बांगलादेशला भारतानं जे काही ऑनक्लेव्स दिले, 111 ऑनक्लेव्स बांगलादेशला दिले आणि बांगलादेशने काही भाग भारताला दिला. म्हणजे जर 100 जर युनिट कन्सिडर केलं तर त्यातलं मोर दॅन 66% वॉज गिवन टू बांगलादेश आणि बांगलादेशने आपल्याला ऑलमोस्ट 33% पार्ट दिलं. बेरोबारीच्या संदर्भात जे झालं होतं तेव्हा नेहरू आणि नून या दोघांमध्ये करार झाला आणि ठरलं की आता भारताचा हा भूप्रदेश देऊन टाकायचा पाकिस्तानला, तेव्हाच्या म्हणजे आत्ताच्या बांगलादेशला देऊन टाकायचा. बरं, तो देऊन टाकायचा म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठे आहे प्रोव्हिजन? देऊन टाकायची प्रोव्हिजन कुठे आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये? घ्यायची प्रोव्हिजन आहे, टेरिटरी दॅट मे बी अक्वायर्ड इन द फ्युचर. भविष्यामध्ये भारताचा भूप्रदेश काय असणार आहे? असलेली राज्य, असलेल्या युनियन टेरिटरी आणि जर भविष्यात तुम्ही कुठली टेरिटरी इनकॉर्पोरेट केली तर तो म्हणजे भारताचा भूप्रदेश असेल. कळतंय? नवीन आहे, पहिलं सत्र घे. बरं, नाही कळलं तरी घाबरून जाऊ नको, नंतर होणार आहे तुमचं.
आता ऐक फक्त, कीर्तन चालू आहे असं. भारताचा भूप्रदेश देणं ही प्रोव्हिजनच नाही आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. सो बेरोबरीमध्ये तो मुद्दा कन्सिडर केला गेला सुप्रीम कोर्टाकडून. म्हणजे राष्ट्रपतींनी तो मुद्दा सुप्रीम कोर्टाला रेफर केला अंडर आर्टिकल 143. 143 कलमानुसार सुप्रीम कोर्टाच्या राष्ट्रपतींना अधिकार आहेत की सुप्रीम कोर्टाला काहीतरी सल्ला मागायचा, आणि सुप्रीम कोर्टानं पण सल्ला देणं बंधनकारक आहे बरं का. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात फक्त. काय मुद्दा विचारला यावरून ठरतं की सल्ला देणं बंधनकारक आहे का नाही. त्याला प्री कॉन्स्टिट्युशनल आणि पोस्ट कॉन्स्टिट्युशनल असे 2 प्रकार पाडले गेलेले आहेत. इफ द मॅटर इज प्री कॉन्स्टिट्युशनल म्हणजे कॉन्स्टिट्यूशन 26 जानेवारी 1950 च्या पूर्वीचा जर मॅटर असेल तर सल्ला देणं काय बंधनकारक नाही आहे. सल्ला देणं बंधनकारक आहे, बंधनकारक आहे, बंधनकारक आहे. पण जर मॅटर पुढचा असेल म्हणजे कॉन्स्टिट्यूशन 26 जानेवारी 1950 नंतरच असेल म्हणजे अदर्स मॅटर असा शब्द वापरलाय, तर तिथे मात्र बंधनकारक नाही आहे की या गोष्टीवर सल्ला, म्हणजे सल्ला नाकारला पण जाऊ शकतो किंवा बाबा आम्हालाच यातलं काही कळत नाही असं म्हणू शकतो सुप्रीम कोर्ट. बेरोबरीच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत की काय सांगितलंय, जर भारताचा भूप्रदेश देण्याच्या तरतुदी जर कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही आहेत आणि आम्ही असं इंटरप्रिट करतोय की जर तुमचा प्रदेश दुसऱ्या म्हणजे भारताचा प्रदेश असलेला प्रदेश जर आपल्याला कोणाला द्यायचा असेल तर तुम्हाला घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल. ती दुरुस्ती करावी लागणार आहे अंडर आर्टिकल 368. म्हणजे ती 2 आणि 3 नुसार म्हणजे 4 नुसार ती घटना दुरुस्ती नाही आहे असं नसणार आहे. ते म्हणजे स्पेशल मेजॉरिटीने तुम्हाला ती घटना दुरुस्ती करावी लागणार आहे जर तुम्ही तुमचा भूप्रदेश देत असाल. आता त्या देत असण्यामध्ये पण आता आपण प्रकार बघतोय. एक म्हणजे मी असलेला माझा प्रदेश देऊन टाकतोय, काहीतरी कॉम्प्रोमाइज चालू आहे, तुझा थोडा घे माझा थोडा देतो, काहीतरी कॉम्प्रोमाइज चालू आहे. आणि तिसरा प्रकार असतो की नो मॅन्स लँड, कोणाची जमीन नाही आहे, भांडण चालू आहे. भारताचं पण नाही, पाकिस्तानचं पण नाही आहे, जमीन कोणाची आहे, भांडण चालू आहे. असं जर असेल तर ह्या तिन्ही कंडिशनमध्ये एक सीडिंग म्हणतो आपण त्याला. सीडिंग म्हणजे काय, भूप्रदेश देऊन टाकणे, देऊन टाकणे, असलेला भूप्रदेश विलिंगली देऊन टाकणे, दिस इज विलिंगनेस. सीडिंग. दुसरा प्रकार येतो कॉम्प्रोमाइज, परीक्षेत विचारणार नाही आहेत, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी गोष्टी लक्षात ठेवा फक्त. आता तुमच्या लक्षात येईल की 100वी घटना दुरुस्ती मग नंबर का दिला, म्हणजे जर 4 मध्ये जर सांगताय 2 नुसार एक्सटर्नल अरेंजमेंट, 3 नुसार इंटरनल ऍडजस्टमेंट जर असतील तर वाय बांगलादेश इज नॉट कन्सिडर्ड अंडर आर्टिकल 2, दरफोर 4 नुसार नंबर नाही द्यायला पाहिजे ना. तर जेव्हा सीडिंग असेल, सीडिंग म्हणजे विलिंगली देऊन टाकतोय, सीडिंग म्हणजे देतोय, देऊन टाकतोय. कॉम्प्रोमाइज टेबलवर बसून चालू आहे, काय ते डिस्प्यूट रिझोल्युशन चालू आहे. आणि तिसरा प्रकार असतो नो मॅन्स लँड. ह्या तिन्ही गोष्टींमध्ये 100वी घटना दुरुस्ती झाली कारण बेरुबारी युनियन केसमध्ये बेरुबारी युनियन, आपल्याला ही केस जेव्हा आपण सगळ्या केसेस बघतो ना तेव्हा केस अगदी डिटेलमध्ये बघायची. आता लक्षात ठेवा की हा एक जलपैगुडी नावाचा भूप्रदेश, तिथलं एक युनियन होतं, ते बेरुबारी युनियन तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानला ते द्यायचं होतं. तो मॅटर होता. ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलंय, जर भारताचा असलेला भूप्रदेश जर तुम्हाला दुसऱ्या देशाला द्यायचा आहे सीडिंग, तर यू हॅव टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अंडर आर्टिकल 368 स्पेशल मेजॉरिटीने, म्हणजे नंबर द्यायला लागेल. पण जर डिस्प्यूट रिझोल्युशन असेल, जे बाउंड्री रिझोल्युशन असेल आणि दोघाही देशांना ते कॉम्प्रोमाइज मान्य असेल, दुसरा प्रकार. ह्या प्रकारामध्ये इफ इट इज द कॉम्प्रोमाइज, दोघाही देशांना मान्य आहे जे चाललंय ते, म्हणजे आता बांगलादेशच्या संदर्भात जे झालं ना, भारताला मान्य आहे 111 द्यायचे, त्यांना मान्य, त्यासाठी काही युद्ध काही करायची गरज नाही, टेबलवर बसून ठरवलं. खरंच तो असा पार्ट होता ना की अशी एक बाउंड्री गेली आहे, समज ही बाउंड्री भारताची आहे आणि असंच मधून कुठेतरी भयंकर असे काहीतरी प्रकार झालेले, हे बांगलादेश आणि हे भारत, हे असं भारत, म्हणजे भारताचं निम्म सैन्य हे निम्म्या बांगलादेशमध्ये, भारताची एवढीशीच अशी बाउंड्री तिकडे सेक्युअर करायला. सो दोघांनी पण कॉम्प्रोमाइज करून काय डिस्प्यूट रिझॉल्व्ह करून ठरवलं की हे असलं नको आपल्याला करायचं, दोघांची शक्ती वाया जाते, त्याच्यामुळे हे घे ऑनक्लेव्ज तुला आणि तुमचे काही ऑनक्लेव्ज असतील ते, म्हणजे ते बाउंड्री अशी एक सरळ बाउंड्री आता आखल्या गेली तिथे. याच्यासाठी ते काय होतं, कॉम्प्रोमाइज होतं, ते टेबलवर बसून रिझॉल्व्ह केलं होतं. असं जर असेल तर सुप्रीम कोर्टाने त्या 2 जजमेंटमधलं दुसरं जजमेंट सांगितलंय, असं जर असेल तर ते तुम्ही प्रेसिडेन्शियल ऑर्डरने करू शकता, दॅट इज कॉल्ड ॲज द एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. नो नीड फॉर द कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. आता घटना दुरुस्ती का केली 100वी, तर 100व्या घटना दुरुस्तीमध्ये 2 गोष्टी होत्या. एक सीडिंग, आपला असलेला प्रदेश बांगलादेशला द्यायचा होता ज्याची प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही आहे, आणि जो पार्ट आपल्याला बांगलादेशचा घ्यायचा होता त्या संदर्भामध्ये एक्झिक्युटिव्ह ऑर्डर कॉम्प्रोमाइज. आणि तिसरा प्रकार झाला, आता तिसरा प्रकार झाला म्हणजे शेड्यूलमध्ये चेंज करायला लागला.
शेड्यूलमध्ये किंवा तिसऱ्या कलमामध्ये काय सांगितलंय, इन्क्रीज ऑर डिक्रीज द बाउंड्रीज. तुम्ही तुमचं सीमा कमी करू शकता किंवा सीमा जास्त पण करू शकता. ऑनक्लेव्स बांगलादेशला दिले म्हणजे सीमा कमी झाल्या ना, पुन्हा बाउंड्री डिमार्केट झाली. देअरफॉर 100th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी 3 प्रकार वापरले गेले. पहिला होता स्पेशल मेजॉरिटी फॉर सीडिंग, एक्झिक्युटिव्ह ऑर्डर फॉर कॉम्प्रोमाइज, आणि शेड्यूलमध्ये बदल केला म्हणून सिंपल मेजॉरिटी. सो 100th अमेंडमेंट ही 3 प्रकारे झालेली आहे. 3 प्रकारच्या मेजॉरिटी वापरलेल्या आहेत. नंबर दिला कारण स्पेशल मेजॉरिटी, तिसऱ्या कलमामध्ये बदल केला, शेड्यूलमध्ये बदल केला म्हणून सिंपल मेजॉरिटी, आणि बिकॉज देर वॉज अ कॉम्प्रोमाइज देअरफॉर एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. कार्यकारी आदेशाने पण ते काम केलं होतं. जेव्हा बेरोबारी केस वाचताल तुम्ही तर बेरोबारी केसच्या काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. बेरोबारी केस 1960, ह्या बेरोबारी केसमध्ये सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं, जजमेंट दिलंय. काय जजमेंट दिलंय, तुम्ही तुमचा भूप्रदेश दुसऱ्या देशाला देऊ नाही शकत कारण कॉन्स्टिट्यूशनमध्ये अशा प्रोव्हिजन्स नाही आहेत. कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय प्रोव्हिजन आहेत, घ्यायच्या प्रोव्हिजन आहेत ना, का नाही आहेत. द टेरिटरी दॅट मे बी अक्वायर्ड इन द फ्युचर, भविष्यामध्ये अशी टेरिटरी जर बांगलादेशला वाटलं की हे आमचे 2 जिल्हे घेऊन टाका, तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करायची गरज नाही. ते फक्त पहिल्या कलमामध्ये दुसऱ्या कलमामध्ये बदल करायचे जे काय असतील ते, आणि शेड्यूलमध्ये बदल करायचा आणि झाले सिंपल मेजॉरिटी. तसा कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन नव्हत्या म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं की असं करायचं असेल तर तुम्हाला स्पेशल मेजॉरिटीने म्हणजे अंडर आर्टिकल 368 बदल करायला लागतील. आणि दुसरी गोष्ट सांगितली की जर ते बाउंड्री डिस्प्यूट असेल तर सतत प्रत्येकच बाउंड्री डिस्प्यूटसाठी तुम्हाला उगाच कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करत बसायची गरज नाही आहे. ते तुम्ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डरने पण करू शकता. झालं लक्षात आलं हे प्रकरण काय आहे ते, बेरोबारी युनियन आणि बांगलादेशची घटना दुरुस्ती का झाली. तसंच झालं होतं 10वी 12वी आणि 14वी घटना दुरुस्ती, म्हणजे ते दीव दमन पुदुचेरी. हा भूप्रदेश स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताकडे नव्हता. दॅट वॉज नॉट द इंडियन टेरिटरी ना, ती इंडियन टेरिटरी नव्हती. पण जेव्हा इंडियन टेरिटरी हसतं, आता 2 आणि 3 मध्ये काय सांगितलंय, खरं तर 2 मध्ये हे शब्द वापरले नाही आहेत पण 3 मध्ये काय सांगितलंय, राज्य, स्टेट शब्द वापरलाय. स्टेट मधून जर एखादं वेगळं राज्य निर्माण करायचं असेल किंवा वेगळ्या राज्याची युनियन टेरिटरी बनवायची असेल किंवा 2 किंवा जास्त युनियन टेरिटरीमधून तुम्हाला आणखीन राज्य बनवायचं असेल, काही करायचं, काय गोंधळ घालायचा ते करायचं असेल तर तुम्हाला घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही आहे, हे 4 मध्ये सांगितलंय. पण त्याची काय असेल ती प्रोसिजर सांगितली, नंबर द्यायचा गरज नाही असं सांगितलं. 10वी 12वी 14वी जी घटना दुरुस्ती झाली दॅट वॉज नॉट द पार्ट ऑफ इंडिया, देअरफॉर इट वॉज कमिंग अंडर द आर्टिकल 2, बरोबर ना. पण स्टील इट बिकम द कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. कशासाठी, 2 गोष्टी असतात ना, आता कायम लक्षात ठेवायच्या. कशासाठी अमेंडमेंट केली, कारण नसलेला भूप्रदेश घ्यायचा आणि युनियन टेरिटरी करायचं ह्याचा काही संबंधच नव्हता. कलम 2 मध्ये सांगितलेलंच नाही आहे काही. आर्टिकल 2 मध्ये काय सांगितलं, इट इज जस्ट द एक्सटर्नल रिअरेंजमेंट. 3 मध्ये स्पेसिफिकली एक्सप्लेन करून सांगितलंय की तुमच्या असलेल्या भूप्रदेशाचं तुम्ही काय काय करू शकता, काय काय गोंधळ घालू शकता तुमच्या असलेल्या भूप्रदेशामध्ये, तर काही गोंधळ घालू शकता सांगितलं. पण 2 मधला गोंधळ सांगितलाच नाही काय काय करू शकता. म्हणून 10वी 12वी 14वी घटना दुरुस्ती झाली. नसलेला भूप्रदेश घेतला, 61ला हेच पाठवलं, नेहरूजींनी सैन्यच पाठवलं ते गोवा आणि पुदुचेरी आणि घेतलं, भारतामध्ये सामील करून घेतलं. पॉंडिचेरी फ्रेंच होते ना तेव्हा, तिथे भारतात सामील करून घेतलं, सामील करून घेऊन युनियन टेरिटरी केलं. अशा घटना दुरुस्त्या टाळण्यासाठी 18वी घटना दुरुस्ती केली. आणि 18व्या घटना दुरुस्तीमध्ये पण हे पण ऍड केलं की तुम्ही काही करू शकता. 18व्या घटना दुरुस्ती म्हणजे बाहेरचा प्रदेश असू दे, आतला प्रदेश असू दे, स्टेटचं युनियन टेरिटरीचं स्टेट असू दे, नावामध्ये बदल करायचा आहे, काहीही गोंधळ घाला, अमेंडमेंट करत बसू नका अंटिल तुम्ही तुमचा भूप्रदेश कोणाला तरी देत नाही आहात. ही 18व्या घटना दुरुस्तीनं सांगितलं. तर लिहून घेतलं तर बरं होईल. 18वी घटना दुरुस्ती विचारलं तर परीक्षेमध्ये आलं पाहिजे. 18वी घटना दुरुस्ती, 3 घटना दुरुस्त्या आता लक्षात ठेव बरं का, 2, 3 आणि 4 मध्ये कुठल्या कुठल्या, एक 5वी सांगितली होती आणि दुसरी नाही, 2च खरं तर, 5वी आणि 18वी. 5वी झालं ना परवा, लिहून घेतलं ना. 5वी आणि 18वी तिथे फक्त 2, काही नाही, मेन्शन करून ठेवायचं, अमेंडमेंटचं मेन्शन करून ठेवायचं काय ते. अमेंडमेंट मेन्शन कर, बेरोबारी युनियन लक्षात ठेव, आणि तिसरी गोष्ट ते सुप्रीम कोर्टाचं जजमेंट काय ते लक्षात ठेव बेरोबारी मधलं. आणि 100th अमेंडमेंट. नेक्स्ट इज पार्ट 2. आता भाग 1 संपला आपला, आर्टिकल 1 to 4. आर्टिकल 1 अबाउट द टेरिटरी ऑफ इंडिया, आर्टिकल 2 एक्सटर्नल अरेंजमेंट्स, आर्टिकल 3 इंटरनल, आर्टिकल 4 2 आणि 3 मध्ये झालेले बदल हे 368 नुसार घटना दुरुस्ती समजली जाणार
नाही, ती घटना दुरुस्ती समजली जाणार नाही. घटना दुरुस्तीची प्रोसिजर काय असते हे आपण बघू, पण 4 नुसार जे बदल करायचे ते बदल करत असताना राष्ट्रपतीची पूर्व परवानगी हवी आहे. 5व्या घटना दुरुस्तीनं सांगितलं. राज्यांना विचारायचं आहे की बाबा हे सांगायचं आहे की हे आम्ही असं असं करतोय म्हणून. राज्यांनी 6 महिन्यामध्ये काय ते उत्तर द्यायचं आहे, हो म्हण किंवा नाही म्हण. राज्यांनी केंद्राला दिलेला सल्ला किंवा शिफारस ही बंधनकारक नसणार आहे. बरोबर. समजा महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करायचा आहे, महाराष्ट्राला ते बिल पाठवलंय की बाबा रे हे असं असं बिल आहे आणि महाराष्ट्राने 6 महिन्याच्या आतमध्ये जे सांगायचं ते सांगितलं की करायचे किंवा नाही करायचे, मान्य आहे किंवा नाही मान्य आहे. समजा महाराष्ट्राने सांगितलं की मान्य आहे, करायचं हे मान्य आहे, हा विदर्भ असेल, हे महाराष्ट्र असेल. पण समजा बिल पुन्हा केंद्राकडे गेलं, महाराष्ट्राने सांगितलंय की हे मान्य आहे आम्हाला, महाराष्ट्राचा हा भाग विदर्भ असेल आणि हा भाग महाराष्ट्र म्हणलं जाईल. जेव्हा ते बिल केंद्राकडे मान्य म्हणून पाठवलं तेव्हा केंद्राने काय केलं, त्या विदर्भातले म्हणजे महाराष्ट्रातले अजून 2 जिल्हे विदर्भात टाकले आणि महाराष्ट्र आणि विदर्भ असं वेगळं केलं. म्हणजे जे विचारलं होतं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं ना, पुन्हा म्हणजे बिलामध्ये चेंजेस केले ना. पुन्हा पाठवायची गरज आहे का? तर पुन्हा पाठवायची गरज नाही आहे. द बाबूलाल वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे नावाची केस आहे. त्या केसमध्ये सांगितलं की पुन्हा ते बिल पाठवायची राज्याला. स्टेट ऑफ बॉम्बेच ना, बाबूलाल वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे. ह्या केसमध्ये बॉम्बे हायकोर्टाने सांगितलं की पुन्हा तुम्हाला बिल पाठवायची गरज नाही आहे. की एकदा तुम्ही राज्यांना एनिवेज राज्य काय म्हणणार आहे असं केंद्राला ते बंधनकारकच नाही आहे. महाराष्ट्राने म्हणलं की नाही आम्हाला विदर्भ वेगळा नको आहे आणि आमची ह्याला मान्यता बिलकुल मान्यता नाही आहे, केंद्र काय म्हणते बरं म्हणत आहे आणि पास करून टाकणार आहे. त्यांना जे हवं तेच करणार आहे. आम्ही काय बाबा तुला काय विचारत नाही आहे, हे असं करतोय हे सांगतोय. त्याच्यामुळे पुन्हा जर बिलामध्ये जर चेंजेस झाले तर पुन्हा त्याच्यामध्ये बदल करायची गरज नाही आहे. केस बहुधा 1980s मधली आहे, म्हणजे एक्झॅक्ट इयर 1960. ठीक आहे झाला. नेक्स्ट सिटीजनशिप पार्ट 2 फ्रॉम आर्टिकल 5 to 11. सिटीजनशिप पार्ट 2 आर्टिकल 11 पार्ट 2 फ्रॉम 5 to 11. नागरिकत्व संदर्भातल्या तरतुदी आहेत. कॉन्स्टिट्यूशनमध्ये नागरिकत्व संदर्भामध्ये फक्त 2 गोष्टी सांगितल्यात बरोबर, की 26 जानेवारी 1950 ला हु आर द सिटीजन्स, नागरिक कोण आहेत, नागरिक कोणाला म्हणायचं, तर ती तारीख सांगितली आहे ऑन 26 ऑफ द जान 1950, म्हणजे ज्या दिवशी भारत रिपब्लिक म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अंमलात आली. हु आर द सिटीजन्स. आणि दुसरी गोष्ट सांगतायत नागरिकत्व संदर्भामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये फक्त 2 गोष्टी सांगितल्या. नागरिक कोणाला म्हणायचं, हु आर द नागरिक ऑन 26 जानेवारी 1950. आणि दुसरी गोष्ट सांगितली आहे की हु हॅज द पॉवर्स, म्हणजे हे म्हणण्याचे अधिकार कोणाला, कोणाला ते पॉवर, पार्लमेंटला आहेत. पार्लमेंट हॅज द पॉवर. अधिकार संसदेला आहेत फक्त, म्हणजे नागरिकत्वा संदर्भामध्ये बदल करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहेत. आताचा सिटीजनशिप ऍक्ट नागरिक कोण असणार आहेत हे 26 जानेवारी 1950 ला भारताचे नागरिक कोण असणार आहेत एवढं फक्त कॉन्स्टिट्यूशन सांगताय. पुढे त्या पॉवर्स कोणाला आहेत नागरिकत्वा संदर्भामध्ये बदल करण्याच्या, ते कोणाला आहेत, संसदेला आहेत. ह्या 2 गोष्टी फक्त कॉन्स्टिट्यूशननी सांगितलेल्या आहेत. बाकी सिटीजनशिप कशी मिळवायची किंवा तुमचं नागरिकत्व कसं हिरावून घेतल्या जाणार आहे ह्या कुठल्याच गोष्टी कॉन्स्टिट्यूशन सांगत नाही. कोण सांगताय, सिटीजनशिप ऍक्ट 1955 नागरिकत्व कायदा. नागरिकत्व कायदा 1955 ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत ऑलमोस्ट 9 वेळेस बदल, ऑलमोस्ट नाही स्पेसिफिक 9 वेळेस बदल झालेला आहे. आत्ताचा रिसेंट चेंज म्हणजे बरोबर कोरोनाच्या 2-3 महिन्यांपूर्वी सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट, अमेंडमेंट सिटीजनशिप ऍक्टमध्ये दुरुस्ती झाली म्हणून CAA सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट असलेल्या कायद्यामध्येच दुरुस्ती झाली होती, नवीन दुरुस्ती नव्हती, नवीन कायदा नव्हता तो, म्हणून CAA सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 मध्ये चेंज झाला होता, तो ह्या कायद्यामध्ये बदल झाला होता. हा कायदा काय सांगतो,
हा कायदा काय सांगतो तर नागरिक कोण आहे. आता नागरिकाचे मुख्य 2 प्रकार पडतात बरं का. तो प्रकार नाही आहेत खरं तर. बाय सॉईल म्हणजे तुमचा जन्म कुठल्या मातीत झालाय यानुसार तुम्ही नागरिक ठरता. आणि बाय बर्थ म्हणजे बाय ब्लड ज्याला आपण म्हणतो की रक्तानं तुम्ही कुठल्या, बाय सॉईल अँड बाय ब्लड म्हणजे नागरिकत्वाची ही पॉलिटिकल काय म्हणू आपण की टर्मिनॉलॉजी पॉलिटिकल टर्मिनॉलॉजी काय, तर तुम्ही बाय ब्लड अँड बाय सॉईल हे तुमचं नागरिकत्व ठरणार आहे. बाय ब्लड म्हणजे काय की तुम्ही भारतीय व्यक्तीच्या पोटी जर जन्माला आला तर तुम्ही भारतीय. वेगळी काय रजिस्ट्रेशन करत बसायची गरज नाही आहे पुन्हा. मी आहे का विचारायची गरज नाही आहे किंवा मी होऊ शकतो का अशी गरज नाही आहे. बाय ब्लड म्हणजे जर तुम्ही भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या, वंशाच्या म्हणजे तुमचे इमिजिएट लगेच पेरेंट्स हे भारतीय, आयदर आई किंवा वडील, ते वडील लागतात आपल्याकडे. आणि दुसरी गोष्ट सांगतोय बाय सॉईल म्हणजे तुझे पेरेंट्स कोणी पण असू दे, ह्या मातीवर भारताच्या जमिनीवर जर तुझा जन्म झाला, द टेरिटरी ऑफ इंडिया, भारताच्या मातीवर जर तुझा जन्म झाला तर तू असणारच भारताचा. मग तू पोटी कोणाच्या पण जन्माला. आता डिप्लोमॅट्स, असेंब्लीज असतात ना वेगवेगळ्या, एम्बसीज, नॉट असेंब्लीज, एम्बसीज. USA एम्बसी समजा, USA डिप्लोमॅट्स भारतामध्ये आहेत. तो व्यक्ती आता काय तो एकटाच येणार नाही, बायकोला पण घेऊन येईल. आणि समजा त्याला इथं मूल झालं भारतामध्ये. आता ते मूल कुठलं आहे, पेरेंट्सला वाटतंय आपलं ते USAचं असावं. भारताचा कायदा म्हणतोय आमचं आहे. म्हणून एक तरतूद करून ठेवली कायद्यामध्ये की जर असं असेल की जर सॉईल, इंडियन सॉईलवर जन्म झालाय तर काय करायला लागेल, त्या डिप्लोमॅट जे असतील लोक एम्बसीमधल्या, त्या लोकांना इथे फक्त रजिस्टर करावं लागेल की आम्हाला ह्याचं नागरिकत्व भारतीय हवं आहे. जर त्यांनी नाही केलं तर मग बाय बर्थ ते असंही USAचे आहेच, तो व्यक्ती एनिवेज USAचा आहेच आहे ना तो बाय बर्थ. जर त्याला भारताचं नागरिकत्व हवं असेल आणि पेरेंट्स भारतीय नाही आहेत पण जन्म मात्र भारतीय मातीत झालेला आहे, तर मात्र त्याला भारताचं रजिस्ट्रेशन करून त्याला नागरिकत्व मिळू शकतं. असे वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे कायदे आहेत की आता समजा हे झालं बाय ब्लड अँड बाय सॉईल. आता काय हवेत जर जन्म झाला तर काही काही देशांचे कायदे पण आहेत बरं. समजा विमानातच जन्म झाला, पॉसिबिलिटी 0.0001% का असे ना पॉसिबिलिटी आहे, नाकारू नाही शकत पॉसिबिलिटी. समजा भारतातून आपण लंडन मार्गे जायच्याऐवजी समजा सौदी मार्गे असं ह्याला चाललो, USAला चाललो आणि सौदीच्या हवेमध्ये किंवा सिरियाच्या हवेमध्ये तुमचा जन्म झाला, तर आणि सिरियाचा जर कायदा असेल की आमच्या हवेत जन्म झाला तर आमचं म्हणून म्हणजे असू शकतं. इन एनी वे तो व्यक्ती ज्याचा जन्म झाला बाय ब्लड तो त्या देशाचा असणारच आहे कारण पेरेंट्स त्या देशाचे आहेत. पण जर बाय सॉईल तर तो ते नागरिकत्व घ्यायची त्याला म्हणजे कायद्यानं तरतूद ते देश करून ठेवू शकतात की सौदीच्या हवेत जन्म झाला सौदीचा, इस्रायलच्या हवेत झाला इस्रायलचा, USAच्या हवेत झाला USAचा. काही काही देशांचे असे कायदे जर विमानात जन्म झाला, विमानात जन्म झाला तर डेस्टिनेशन जे ते नागरिकत्व तू घेऊ शकतोस. म्हणजे समजा तुम्ही भारतातून लंडनला निघाले किंवा पाकिस्तानला निघाले, तर डेस्टिनेशन विमानाचं काय पाकिस्तान आहे. म्हणजे प्रत्येक देश आहे, भारताचा काय कायदा नाही आहे असा की डेस्टिनेशन जर इंडिया असेल तर आमच्याकडे काय आधी लोकसंख्या कमी होय, डेस्टिनेशन इंडिया असेल तर ते घेऊ शकतं. पण वेगवेगळ्या देशाचे कायदे वेगवेगळे आहेत ह्याच्या संदर्भामध्ये. पण बाय ब्लड आणि बाय सॉईल हे सगळ्या देशांचं असतंच आहे, पॉलिटिकल टर्म्स आहेत बाय ब्लड अँड बाय सॉईल. तर भारतीय कायद्यामध्ये काय सांगितलं, हु आर द सिटीजन्स, कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं नाही पोरो, म्हणजे कोण नागरिक आहेत, नागरिकत्व कसं घेता येतं. 5 मार्ग सांगितलेत काय काय प्रकारे भारताचं नागरिकत्व हस्तगत करता येऊ शकतं. काय ॲक्विजिशन त्याला म्हणायचं, म्हणजे नागरिकत्व घेणे, संपादन करणे. नागरिकत्व संपादनाचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. आणि नागरिकत्व हिरावून घेण्याचे किंवा लुझिंग ज्याला आपण म्हणतो, लुझिंग द सिटिझनशिप, नागरिकत्व जाण्याचे पण त्यांनी काही मार्ग सांगितलेले आहेत. कशा कशा मार्गे तुझं नागरिकत्व जाऊ शकतं ते 5 मार्ग आहेत. बाय बर्थ, बाय रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन इज आत्ता जे सांगितलं ते. बाय नॅचरलायझेशन, की नॅचरली तू अमुक अमुक एवढे भारतात जर राहिलास आणि ऑफकोर्स तू जर रजिस्टर केलेला असेल तर तू भारताचा नागरिक होऊ शकतोस. बाय डिसेंट, डिसेंट इज वंश कोणता आहे तुझा. आणि बाय इनकॉर्पोरेशन ऑफ द टेरिटरी, म्हणजे मराठीमध्ये जन्माने, नोंदणीने, नॅचरलायझेशन इज स्वीकृतीने, नॅचरलायझेशन नैसर्गिकरित्या नाही, बाय स्वीकृती. नॅचरलायझेशन मला अमुक अमुक देशाचं नागरिकत्व हवं आहे, मला स्वीकार करायचं आहे, तुम्हाला द्यायचं आहे का,
मी स्वीकार करायला तयार आहे, तुम्ही देताय का असं ॲप्लिकेशन. ते नॅचरल. डिसेंट वंश काय समजा कायद्यामध्ये दिलं की आई किंवा वडील पाहिजेत, पण वडील नाही आहेत पण आई आहे, तर तुम्ही सरकारकडे विनंती करा, बाबा माझी आई भारतीय आहे तर मला हवं आहे, तर विचार करतात ते डिसेंट वंश कोणता आहे तुमचा. आणि 5वं आहे इनकॉर्पोरेशन ऑफ द टेरिटरी. समजा भारताचा असलेला भाग म्हणजे आताचा पाकिस्तान, पाकिस्तानला समजा भारताने सामील करून घेतलं भारतामध्ये, तर पाकिस्तानची नुसती टेरिटरी येणार नाही बरं का भारतामध्ये, सगळे पाकिस्तानी भारतीय होतील. ते भारत सरकार असं नाही करू शकत आम्हाला फक्त तुमची जमीन पाहिजे, लोकांना नको आहेत, असं नाही चालेल का, लोकांसहित तुम्हाला जमीन घ्यावी. आत्ताच्या बांगलादेशच्या संदर्भामध्ये झालं की बांगलादेशाचे एन्क्लेव्ह बांगलादेशने आपल्याला दिले होते, त्यावर राहणारे लोक कुठं जाणार, त्यांना पर्याय होता तिकडे जायचा म्हणजे बांगलादेशमध्ये, किंवा भारताची जी टेरिटरी बांगलादेशला गेली त्याच्यावर राहणारी जी काही लोक असतील त्यांना भारताने पर्याय दिला की बाबा रे तू आपल्या देशामध्ये ह्या जागेवर येऊन राहू शकतोस, ही जर टेरिटरी तिकडे गेली तर मग तू बांगलादेशचा होशील. काय इनकॉर्पोरेशन ऑफ द टेरिटरी. हे ॲक्विजिशन म्हणजे नागरिकत्व स्वीकारण्याचे काय कुठल्या प्रकारे नागरिकत्व स्वीकारू शकतो. आणि लुझिंगचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. कुठल्या कुठल्या मार्गे तू सिटिझनशिप लूज करू शकतोस किंवा गमावू शकतोस. नागरिकत्व गमावणे, झालं. नागरिकत्व गमावण्याचे 3 प्रकार. एक रेनन्सिएशन, NUNCIATION, रेनन्सिएशन अर्थ सांगतो, बाय टर्मिनेशन आणि बाय डेप्रिव्हेशन. रेनन्सिएशन म्हणजे त्याग, मी तुझा त्याग केला, म्हणजे सोडून दिलं तुला, सोडून दिलं म्हणजे नागरिकत्व सोडून दिलं, भारताचं नागरिकत्व मी सोडून दिलं, मग गेलं ना तुझं नागरिकत्व, मग तुला कुठल्या देशाचा हवा आहे किंवा मिळालंय का नाही मिळालंय विचारणार नाही भारत सरकार. काय होणार आहे, नागरिकत्वाचा त्याग केला, तू आता भारताचा नागरिक नाही आहेस. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःहून त्याग केला, कोणी काढून नाही घेतलं की स्वतःच म्हणते मला नको आहे भारताचा नागरिक. टर्मिनेशन, टर्मिनेट जे तुम्हाला शाळा कॉलेजमध्ये करायचे, टर्मिनेशन काढून घेणे नागरिकत्व काढून घेणे. कधी घेतात काढून, एकच कंडिशन सांगितली, जर तू दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलंस तर तुझं भारताचं नागरिकत्व आम्ही काढून घेणार. म्हणजे ॲट द सेम टाइम USA पण राशन घ्यायचं आणि भारताचं पण राशन घ्यायचं, असं नाही करायचं, एक कुठलं तरी पाहिजे. म्हणजे टर्मिनेशन. टर्मिनेट कोण करणार आहे, भारत सरकार करणार आहे, केंद्र सरकार, राज्य सरकार नाही कर. राज्य सरकारला अधिकार नाही, कोणाला अधिकार आहे, पार्लमेंटला. द पॉवर्स लाईज विथ द पार्लमेंट ऑफ इंडिया, संसद. कलम 11 मध्ये सांगितलं आहे ते की नागरिकत्वासंदर्भी काही जर करायचं असेल तर ह्या सगळे अधिकार कोणाला आहेत, संसदेला दिलेले आहेत. झालं. टर्मिनेशन कोण करणार आहे, केंद्र सरकार करणार आहे. कधी करणार आहे, जर तुम्ही दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर. आता नागरिकत्व टर्मिनेट करण्याचा अर्थ तुम्ही भारतात राहू शकत नाहीत असा नाही बरं का. म्हणजे नागरिक म्हणून तुम्हाला काही अधिकार दिलेले आहेत ना, नागरिक असलेल्या लोकांना आणि नागरिक नसलेल्या लोकांना वेगवेगळे अधिकार आहेत. आणि डेप्रिव्हेशन, डेप्रिव्हेशन म्हणजे अर्थ सांगतो. डेप्रिव्हेशनला मराठीत म्हणतात नागरिकत्व हिरावून घेणे. हिरावून घेणे का हिरावून घेतलं जातं, जर तुम्ही दुसऱ्या देशामध्ये सलग 5 वर्षामध्ये जर तुम्हाला 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्षांची जर कारावासाची शिक्षा झाली तर. समजा तुम्ही इथून अमेरिकेला गेलात, 5 वर्ष तुम्ही भारतात नाहीच, आणि त्या अमेरिकेतल्या 5 वर्षामध्ये तुम्हाला 3 वर्षाची कारागृहाची शिक्षा झाली आहे, तुम्ही डेप्रिव्हेट, युअर सिटिझनशिप ऑफ इंडियन सिटिझनशिप कॅन बी डेप्रिव्हेटेड. तुम्हाला तिकडे मिळाली का नाही मिळाली का देणं नाही आहे. 5 वर्षामध्ये जर तुम्हाला 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्ष, 5 वर्षामध्ये का म्हणलंय, कारण आधी एक सलग 2 वर्ष ना, 1 वर्ष झाली, पुन्हा 4 महिने झाली, पुन्हा 6 महिने झाली, पुन्हा 4 महिने झाले, 2 वर्षापेक्षा जास्त. असं जर झालं तर तुमचं नागरिकत्व डेप्रिव्हेट म्हणजे हिरावून घेतल्या जाणार आहे. त्याग, टर्मिनेट इज काढून घेणे, त्याग करणे स्वतः, काढून घेणे भारत सरकार, डेप्रिव्हेट म्हणजे हिरावून घेणे. टर्मिनेट कधी होत आहे, जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर. डेप्रिव्हेट कधी होत आहे, जर काहीतरी गुन्हा दुसऱ्या देशामध्ये जर तुला 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्षाची जर शिक्षा झाली तर, कारागृहाची शिक्षा झाली तर तुझं ते नागरिकत्व भारताचं काढून. भारतीय नागरिकत्व सिस्टीममध्ये हे प्रकार आहेत बरं का टर्मिनेशनचे. दुसऱ्या देशामध्ये असे प्रकार असतीलच असं नाही. म्हणजे अमेरिकेचं नागरिकत्व आहे आणि अमेरिकन एखाद्या व्यक्तीला भारताचं पण नागरिकत्व हवं आहे, तर तो दोन्ही असू शकतो. पण ऑलरेडी ओरिजिनली आहे भारतीय पण अमेरिकेचं पण नागरिकत्व हवं आहे, ते तसं होणार नाही. आयदर अमेरिका और भारत. अमेरिकन सिटीजन असेल तर तो अमेरिकेचा पण असू शकतो आणि भारताचा पण असू शकतो. चला, मग भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या काही
गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत, हां, तिथं कंडिशनच आहे ना की राष्ट्रपती व्हायचं आहे, पंतप्रधान व्हायचं आहे, खासदार व्हायचं, आमदार व्हायचं. काय कंडिशन आहेत? एक वयाची अट आहे आणि एक नागरिकत्वाची अट आहे. वयाची अट काय की अमुक अमुक जर पद हवं असेल तर एवढी एवढी वय वर्ष, कमीत कमी याच्यापेक्षा तू कमी नसला पाहिजे असं सांगितलं. आणि नागरिकत्व हे भारतीय पाहिजे, हां, भारतीय नागरिक असलेला हवा आहे. दुसऱ्या कुठल्या देशाचा आफ्रिकन व्यक्ती भारतामध्ये राष्ट्रपती नाही होणार आहे. जसा USA मध्ये होऊ शकतो, USA मध्ये होऊ शकतो ना. ओबामा झाले ना, म्हणजे ओबामाचे नागरिकत्व तिकडचं नव्हतं बरं का, ओबामाचं नागरिकत्व. पण भारतामध्ये हे जन्मानेच भारतीय लागतो. म्हणजे समजा उद्या एखादा व्यक्ती त्याचा जन्म दुसऱ्या कुठल्या तरी देशात झालाय, पण नागरिकत्व नंतर कुठल्या तरी ह्या एका प्रकाराने मी सलग तुमच्या वर्ष इकडे 11 वर्ष राहिलो, मला द्या की आता नागरिकत्व, आणि मिळालं नागरिकत्व, मग म्हणते मला आता पंतप्रधान व्हायचं आहे. नाही होत आहे ना. राहुल गांधी नाही आहेत बरं का तसे. राहुल गांधी जन्माने भारतीय आहेत, जन्माने भारतीय आहेत. तुम्ही प्रश्न विचारायच्या आधीच सांगितलं. अगोदर डिक्लेअर केलं जातं का कुणाला आणि त्याला मग डेप्रिवेट करता येत? नाही, प्रश्न नाही कळला. Both the citizen by birth as well as a naturalized citizen are eligible for the office of president. आणि आता आपण शिकतोय की बाय बर्थ, बाय नॅचरलायझेशन ना, बाय बर्थ आहे नॅचरलायझेशन नाही ना. मग हे उलट आहे का? अमेरिकेमध्ये तसं आहे आणि भारतात असं आहे. आत्ताचं जे सांगितलं ना, ऐक ना, आत्ता जे सांगितलं ना ते उलट करा आणि विषय संपवा. याच्यावर प्रश्न पडत नाही. व्हेरी 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 अनइम्पॉर्टंट टॉपिक. आतापर्यंत 2 प्रकारचे प्रश्न विचारलेत फक्त याच्यावर. काय काय? एक प्रश्न विचारलाय की हे डेप्रिवेशनचा एक प्रश्न विचारला होता आणि टर्मिनेशनचा. टर्मिनेट कधी आणि डेप्रिवेट कधी, 2च प्रश्न आत्तापर्यंत विचारले, 2दाच, आणि 2ही प्रश्न हे लुझिंगवर विचारलेले आहेत. फंडामेंटल राईट्स. पार्ट 3 फ्रॉम आर्टिकल 12 to आर्टिकल 35. मूलभूत हक्क. नाही करायचं, नाही करायचं. मूलभूत हक्क चॅप्टर खूप महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. जेवढा सिटिझनशिप महत्वाचा नाही आहे ना, तेवढा हा महत्वाचा आहे. सी हक्क हे मानवी हक्क आपण चॅप्टर GS 3 मध्ये, वेगळा विषय ना 75 मार्कांसाठी. त्या मानवी हक्क देर आर डिफरंट टाइप्स ऑफ हक्क, वेगवेगळ्या प्रकारचे राईट्स असतात. कुठकुठल्या प्रकारे? त्यातला एक प्रकार म्हणजे फंडामेंटल राईट्स. नैसर्गिक हक्क. नैसर्गिक हक्क म्हणजे काय? जर जन्माला आलास तर तुला जगण्याचा अधिकार आहे, हा झाला नैसर्गिक हक्क. मग तू माणूस म्हणून जन्माला आहे, नाहीतर गाढव म्हणून जन्माला आहे, गाढव माणूस म्हणून जन्माला आहे, काही पण जन्माला आहे. नैसर्गिक हक्क आहे. तो हक्क नैसर्गिक, तो कोणी काढून नाही घेऊ शकणार बरं का. जन्माला आलायस तर तुला जगण्याचा अधिकार आहे. माणूस म्हणून जन्माला आलायस तर वेगवेगळे काही अधिकार आहेत. ते हक्क माणूस म्हणून जन्माला अन्न, वस्त्र, निवारा, बेसिक 3 गोष्टी आहेत. आणि काय इंटरनेट आहे, तिसरी गोष्ट. ह्या 3 गोष्टी, 4 गोष्टी माणूस म्हणून जन्माला आला तर हे तुझे हक्क आहेतच. मग तिसरा प्रकार येतो की मग तुला माणूस म्हणून जन्माला आलास तर ते माणूस म्हणून नुसतं किड्या मुंग्यासारखं जगण्याला काय म्हणून माणूस कशाला म्हणायचं. मग तुझं आयुष्य तुला डिसेंट जगता आलं पाहिजे म्हणून तुला काही अधिकार दिले, ज्याला मूलभूत हक्क नाव दिलं. त्या मूलभूत हक्कामध्ये अन्न, वस्त्र, निवारासोबत शिक्षण पण येतं, आरोग्य पण येतं, पर्यावरणाचा अधिकार पण येतो, स्वच्छ पाण्याचा अधिकार पण येतो, बाहेर फिरायला जाण्याचा पण अधिकार येतो. ते आपल्याला बघायचं पुढच्या आर्टिकल 21 मध्ये. हे सगळे माणूस म्हणून जन्माला आलास तर काही अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार आहेत काय मानवी हक्क. म्हणून नैसर्गिक हक्क, नॅचरल राईट्स, मानवी हक्क, ह्युमन राईट्स. त्या ह्युमन राईट्स मधले काही मूलभूत हक्क आहेत. ते मूलभूत हक्क, ज्या मूलभूत हक्कांना कॉन्स्टिट्युशनली त्यांना सांगितलंय की हे मूलभूत हक्क आहेत, त्यांना म्हणायचं कॉन्स्टिट्युशनली फंडामेंटल राईट्स. मूलभूत हक्क अन्न, वस्त्र, निवारा हे आपल्याला माहिती आहे, पण कॉन्स्टिट्यूशननी सांगितलंच नाही की कलम 12 ते 35 मध्ये जे अधिकार येणार आहेत त्यांना म्हणायचं
फंडामेंटल राईट्स मेन्शन्ड इन द कॉन्स्टिट्यूशन. आता फंडामेंटल राईट्स आणि कॉन्स्टिट्युशनल राईट्समध्ये काय फरक आहे? कॉन्स्टिट्युशनली फंडामेंटल आणि कॉन्स्टिट्युशनली नॉट फंडामेंटल. कॉन्स्टिट्युशनली नॉट फंडामेंटल म्हणजे 12 ते 35च्या बाहेरचे. कॉन्स्टिट्युशनली फंडामेंटल म्हणजे 12 ते 35च्या मधले हक्क. बरोबर ना? प्रॉपर्टीचा अधिकार हा हक्क आहे ना, तो संपत्तीचा हक्क आहे, पण तो फंडामेंटल नाही आहे, तो कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. ऑल द राईट्स आर फंडामेंटल बट सम ऑफ देम आर कॉन्स्टिट्युशनली फंडामेंटल. कोणते कोणते? ते भाग 3 मध्ये जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार फक्त म्हणायचं मूलभूत हक्क जे कॉन्स्टिट्यूशन. आता कॉन्स्टिट्यूशनमध्ये भाग पुढच्या भागामध्ये कलम 300A मध्ये संपत्तीचा अधिकार दिलेला आहे. 300A मध्ये संपत्तीचा हक्क दिलाय, तो घटनात्मक अधिकार आहे तुम्हाला, पण तो मूलभूत नाही आहे. भाग 3 मध्ये आहे का? तो नाही आहे. भाग 3 मध्ये नाही आहे. इक्वॅलिटीचा अधिकार तो भाग 3 मध्ये. आता याचा काय फरक पडतो की असं असण्याचा आणि नसण्याचा काय फरक असतो हे कलम 32 सांगताय. आर्टिकल 32 हे सांगताय की ते असण्याने, भाग 3 मध्ये असण्याने आणि भाग 3 मध्ये अधिकार नसण्याने काय फरक पडतो ते सगळं 32 मध्ये सांगितलं. ते आपल्याला पुढे बघायचं. आणि 5वा प्रकार असतो. पहिला प्रकार आपण बघितला नॅचरल राईट्स, ह्युमन राईट्स, फंडामेंटल राईट्स, कॉन्स्टिट्युशनल राईट. आणि 5वा प्रकार असतो लीगल राईट्स. लीगल राईट्स म्हणजे काय की कायद्यानं घालून दिलेले अधिकार. इनहेरिटन्स लॉ म्हणजे वंश, अनुवंशिक नाही. इनहेरिटन्स म्हणजे इनहेरिटन्स ऑफ द प्रॉपर्टी म्हणजे वडिलांची प्रॉपर्टी, वारसा हक्क. वारसा हक्क आहे ना तो. वारसा हक्क कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितला का? तो भाग 3 मध्ये पण सांगितलेला नाही आणि कुठेच नाही सांगितलेला वारसा हक्क. पण वारसा हक्काचा वेगळा कायदा आहे. म्हणजे वडिलांची प्रॉपर्टी हे त्याच्याच अपत्याला जाणार आहे. वडिलांचं दुसऱ्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे म्हणून कायद्याने स्वतःच्या अपत्याकडे जाणार आहे. प्रेमाने त्याच्याकडे जाऊ शकतं जर पेपर वर्क केलं तर. पण कायद्याने वारसा हक्काने कोणाकडे जाणार आहे? असलेले अपत्य. आता ते अपत्य मुलगा पण असू शकतं आणि मुलगी पण असू शकते बरं का. समान अधिकार आहेत मुलांना आणि मुलींना. मुलींना लक्षात ठेवा. भावाला सांगायचं ते भांडणं झाले की अर्धी जमीन मग भांडणं नाही करणार बघा तो. झाला? वडिलोपार्जित वारसा हक्क. मुद्दा लक्षात आला? 5 प्रकारचे राईट. एक काय नाव तुझं? शेवटचं पहिलं लेक्चर आहे तुझं? पहिलं सत्र आहे? ऑनलाईनला होतास? ऑफलाईनला शिकतो? ते असा बघतोय की काय चाललंय, चालू दे, पण ते तू जे शिकवत असते का बरोबर वाटत नाही. खुर्ची वगैरे द्यायची का? पाय ठेवाय पुढे? नको ना? कम्फर्टेबल? परफेक्ट. ते ह्या सत्रात चालतंय पण सरांच्या सेशनमध्ये करू नका असं. ह्या पण चालत नाही. त्याची नजर अशी की ठीक आहे. मग सो नॅचरल राईट्स, ह्युमन राईट्स, कॉन्स्टिट्युशनल राईट्स, फंडामेंटल राईट्स अँड लीगल राईट्स. आता बघा, दीज आर द लीगल राईट्स. नाही ना? ठीक आहे. These are the legal rights. These are the constitutional rights, and these are the fundamental. Syllogism. All the fundamental rights are constitutional rights. All the constitutional rights are legal. But not all the legal are constitutional rights. वारसा हक्क is not constitutional right. बरोबर ना? वारसा हक्क कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितला असेल तर तो कॉन्स्टिट्युशनली लिगल झाला असता. म्हणजे इथं आला असता तो, ह्या सर्कलमध्ये आला असता. वारसा हक्क जर कॉन्स्टिट्यूशनमध्ये. संपत्तीचा अधिकार कुठे येणार? इथे येणार. बरोबर ना? समानतेचा अधिकार कुठे येणार? वारसा हक्क कुठे येणार? लिगल. अर्थ कळला? ऑल द लिगल राईट्स आर कॉन्स्टिट्युशनल राईट्स. ऑल द लिगल राईट्स आर no. All the fundamental rights are constitutional rights. All the constitutional rights are legal rights. All the legal rights cannot be constitutional. All the constitutional rights cannot be fundamental. Not necessary condition आहे ना ती.
जर अमुक एका भागामध्ये दिला असेल तर त्याला फंडामेंटल. लक्षात आलं ना. वोटिंगचा अधिकार, राईट टू वोट. राईट टू वोट हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण सांगितलेलं आहे. कलम 325 नुसार कोणालाही मतदार याद्यांमधून गाळल्या जाणार नाही. आणि ज्याचं वय 326 मध्ये सांगतं की ज्याचं वय 18 पेक्षा कमी नाही तो प्रत्येक व्यक्ती मतदान करू शकतो, इलिजिबल आहे असं सांगितलंय कलम 326 मध्ये. म्हणजे काय झालं, तो कॉन्स्टिट्युशनल राईटचे प्रश्न विचारला आणि दोन्ही ऑप्शन दिले. कॉन्स्टिट्युशनल पण दिला आणि लिगल पण दिला. अथॉरिटी कोणाला आहे, म्हणजे जास्त अथॉरिटी कोणाला आहे, कॉन्स्टिट्युशनल राईटला आहे ना. हां, कॉन्स्टिट्युशनल राईटला आहे. झालं. आणखीन काही प्रकारचे अधिकार असतात, हक्क असतात. सोशल राईट्स, सामाजिक हक्क. आंदोलन करण्याचा हक्क आहे. कसा आहे, सामाजिक आहे ना. पॉलिटिकल राईट्स, निवडणुकीला उभं राहायचं आहे, पॉलिटिकल राईट. निवडणूक काय, अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंतची निवडणूक, पॉलिटिकल राईट. इकॉनॉमिक राईट्स, संपत्ती धारण करण्याचा अधिकार आहे ना, ती कितीही धारण करण्याचा अधिकार आहे. ते सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक. कल्चरल, सांस्कृतिक अधिकार आहेत. महाराष्ट्राची म्हणून काहीतरी संस्कृती जपायची, त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आंदोलन होतं की बाहेरच्या लोकांनी इथं जर येऊन राहायचं असेल तर इथली संस्कृती पाळायची. सांस्कृतिक, कल्चरल राईट्स, ते पण राईट्स आहेत भारताला, व्यक्तींना. आणि आणखीन एक प्रकार असतो राईट्सचा, सिविक राईट्स म्हणतात त्याला, नागरी हक्क. सिविक राईट्स कोणाला असणार आहेत, फक्त नागरिकांना असणार आहेत, फक्त नागरिकांना असणार आहेत, फक्त नागरिकांना. की समजा रिझर्वेशन, आर्टिकल 16 नुसार जे रिझर्वेशन दिलं आहे, ते रिझर्वेशन अमेरिकेतले 1-2-4 पोरं येऊन भारतात येऊन शिकले आणि म्हणजे आम्हाला रिझर्वेशन पाहिजे. रिझर्वेशन बाळा कोणाला आहे, रिझर्वेशन फक्त भारतातल्या नागरिकांना आहे. भारतातल्या नागरिकांना आहे फक्त. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे. अमेरिकेतले 1-2-4 किंवा पाकिस्तानातले 2-4 जण भारतात आले आणि तिकडे पाकिस्तान संदर्भात काहीतरी भाषण करा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलम 19 तुमच्या सांगितलं की घटनेमध्ये, ते तुमच्या सांगितलं ते तुमच्यासाठी आहे फक्त, त्यांच्यासाठी नाही आहे ते. असे काही अधिकार आहेत. ते आर्टिकल 15, 16, 19, 29 आणि 30 असे एकूण 5 आणि 22(1) पण आहे, ते पुढे बघायचं आपल्याला. हे एवढे कलमांमधले ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तेवढे अधिकार फक्त आणि फक्त भारतीय लोकांना आहेत. उरलेले सगळे अधिकार हे भारतीयांसहित एलियन्स, फॉरेनर्सला पण आहेत. सो वेगवेगळे प्रकारचे हक्कांचे बघतोय आपण. नॅचरल, नागरी, काय नैसर्गिक हक्क, मानवी हक्क, मूलभूत हक्क, घटनात्मक हक्क आणि कायदेशीर हक्क. मग सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, कल्चरल आणि सिविक राईट्स, अशा वेगवेगळ्या प्रकारचे हक्क. त्यातला आपल्याला आता बघायचा आहे तो कॉन्स्टिट्युशनली फंडामेंटल राईट्स. ते कॉन्स्टिट्युशनली म्हणजे कुठे सांगितले आहेत, कॉन्स्टिट्यूशनच्या 3ऱ्या भागामध्ये कलम 12 ते कलम 35 मध्ये सांगितलेले आहेत. आता ह्या फंडामेंटल राईट्सचे काही फीचर्स आहेत, काही वैशिष्ट्य आहेत. किंवा आधी आपण फंडामेंटल राईट्स बघूया. देर आर 6 फंडामेंटल राईट्स, 6 टाइप्स. मेजर 6 टाइप्स ऑफ फंडामेंटल राईट्स. पहिला प्रकार असतो राईट टू इक्वालिटी. राईट टू इक्वालिटी तुम्ही मराठीतून लिहून घेतलं तरी चालणार आहे बरं का. राईट टू इक्वालिटी इज समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार. कलम 14 ते कलम 18 मध्ये जे अधिकार सांगितलेले आहेत ते समानतेच्या अधिकाराखाली येतात. 14 to 18 चला. दुसरा प्रकार आहे राईट टू फ्रीडम, स्वातंत्र्याचा अधिकार. स्वातंत्र्याचा अधिकार 19 ते 22 मध्ये येतं. स्वातंत्र्याचे अधिकार. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, छळवणुकी विरुद्धचा अधिकार. अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, शोषण, शोषण, एमपीसी सारखं शोषण, एमपीसी यूपीसी, अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन ते विषय. राईट टू रिलीजन, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. राईट टू रिलीजन, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. आणि कल्चरल अँड एज्युकेशनल राईट, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. कल्चरल अँड एज्युकेशनल 29 आणि 30. 29 मध्ये शैक्षणिक अधिकार दिलाय आणि 30 मध्ये कल्चरल. आणि 6वा प्रकार आहे राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, हे आर्टिकल 32 मध्ये सांगितलंय. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार.
ओरिजिनली होते 7. तो 7वा म्हणजे 31, कलम 31 संपत्तीचा अधिकार. संपत्तीचा अधिकार हा काढून टाकला. तो पुढे बघायचं आपल्याला. संपत्तीच्या अधिकारावर आपल्याला एक वेगळं एक सत्र लागेल ना, त्याच्यामध्ये केसेस इन्क्लुडेड आहेत बऱ्याचशा. सो सेलियंट फीचर्स ऑफ द फंडामेंटल राईट्स, काही वैशिष्ट्य. जसं प्रियांबल, सरनामा हा नॉन जस्टिसिएबल म्हणजे अन्याय प्रविष्ट आहे, तसं फंडामेंटल राईट्स आहे न्याय प्रविष्ट आहे, जस्टिसिएबल. चा अर्थ काय की जर मूलभूत हक्काचं जर उल्लंघन झालं तर तुम्ही डिरेक्टली न्यायालयामध्ये अप्रोच करू शकता. कुठल्या न्यायालयामध्ये अप्रोच करू शकता हे 32 नुसार सांगितलंय तुम्हाला की ती प्रोसिजर काय. कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, घटनात्मक तरतुदींचा, घटनात्मक संरक्षणाचा अधिकार. मूलभूत हक्क दिलेत, मूलभूत हक्क दिलेत आणि त्याला काही रेमेडीजच नाही आहेत. म्हणजे मूलभूत हक्काचं जर उल्लंघन झालं तर काय सांगितलेलंच नाही. मग काय अर्थ आहे त्या मूलभूत हक्कांना? काहीच अर्थ नाही आहे ना. म्हणून ते 32 मध्ये सांगितलं. सो जस्टिसिएबल म्हणजे जर तुमच्या कुठल्या एखाद्या मूलभूत हक्काचं जर उल्लंघन झालं, म्हणजे भाग 3 मधल्या हक्कांचं स्पेसिफिकली, तर त्या संदर्भातल्या तरतुदी कलम 32 मध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे यू कॅन डायरेक्टली अप्रोच टू सुप्रीम कोर्ट. आणि कलम 226 नुसार यू कॅन अप्रोच टू हायकोर्ट, बट नेसेसरीली नॉट फॉर द फंडामेंटल राईट्स बट फॉर द अदर राईट्स ऑल्सो. हे पुढे बघायचं आपल्याला. फंडामेंटल पहिलं फीचर काय, जस्टिसिएबल म्हणजे न्यायप्रविष्ट आहेत. सगळे मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत. दुसरं, फंडामेंटल राईट्स आर नॉट ॲब्सोल्यूट. अर्थ सांगतो, नॉट ॲब्सोल्यूट बट क्वालिफाईड. मूलभूत हक्क हे गुणात्मक आहेत, गुणात्मक आहेत. ॲब्सोल्यूट नाही आहेत म्हणजे ॲब्सोल्यूट इज अमर्यादित. मूलभूत हक्क हे अमर्यादित नाही आहेत पण गुणात्मक आहेत. चा अर्थ काय झाला की मूलभूत हक्कांमध्ये एक गोष्ट सांगितली आहे की दुसरा मूलभूत हक्क आपण जो बघितला, राईट टू फ्रीडम, तुम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य पण दिलाय. इथे काय सांगते, नॉट ॲब्सोल्यूट बट क्वालिफाईड. म्हणजे हे गुणात्मक आहेत, हे अमर्यादित नाही आहेत. हक्क अमर्यादित असण्याचा अर्थ काय, जेव्हा तुम्हाला काहीतरी अधिकार दिलेला आहे, तुम्हाला व्यवसायाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, व्यवसाय स्वातंत्र्य अमर्याद असणं म्हणजे इंजिनिअरिंग केली आहे आणि डॉक्टर झाला, दवाखाना टाकला, आणि मला कारण व्यवसाय स्वातंत्र्य दिलं ना कॉन्स्टिट्यूशननी, ते झाले ॲब्सोल्यूट राईट्स. क्वालिफाईड म्हणजे काय, गुणात्मक. ते तुझ्यात ते डॉक्टर व्हायचे गुण आहेत का, म्हणजे सर्टिफिकेट आहे का, नुसते गुण असून चालणार नाही, सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे काय, देअर कॅन बी रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स ऑन द फंडामेंटल राईट्स. दो राईट्स आर फंडामेंटल. भाषण करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणून काय देशाच्या विरोधामध्ये काहीतरी भाषण करत सोडलं, भारत तेरे तुकडे होंगे, अरे बाबा असं नाही, भारत तेरे तुकडे होंगे नाही जमणार. रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्यावर. म्हणून अमेरिकेमध्ये असं नाही बरं का पूर्ण. अमेरिकन फंडामेंटल राईट्स आर ॲब्सोल्युटली ॲब्सोल्यूट. म्हणजे त्यांच्यावर कुठलेच रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. आपण रूल ऑफ लॉमध्ये ज्या 3 गोष्टी बघितल्या ना, काय काय रूल ऑफ लॉ, एक सुप्रिमसी ऑफ द लॉ, दुसरं प्रोसिजर नाही सुप्रिमसी ऑफ द लॉ, इक्वॅलिटी बिफोर लॉ, आणि तिसरा प्रकार काय असतो, सुप्रिमसी ऑफ द इंडिव्हिज्युअल राईट्स, जो आपण बघितलं होतं की तो भारतामध्ये लागू नाही आहे. रूल ऑफ लॉचा तिसरा प्रकार भारतात लागू नाही असं बघितलं ना आपण, सुप्रिमसी ऑफ द इंडिव्हिज्युअल राईट्स. अमेरिकेमध्ये तो लागू आहे. सुप्रिमसी ऑफ द, भारतामध्ये सुप्रिमसी नाही आहे इंडिव्हिज्युअल राईटची. इंडिव्हिज्युअल राईटची सुप्रिमसी जर असली असती तर ते नॉट ॲब्सोल्यूट नसलेच नसते. भारतामधले फंडामेंटल राईट्स हे ॲब्सोल्यूट नाही आहेत. कारण काय, कारण त्याच्यावर रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह इंटरफेरन्स सरकारचा त्यामध्ये असू शकतो. इंटरफेरन्स शुड बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह ओनली. म्हणजे आता कोरोना काळामध्ये मंदिरं बंद करायला सांगितली, पॉझिटिव्ह इंटरफेरन्स आहे ना तो. इंटरफेरन्स आहे का, आहे. सरकारला धर्मसंस्थेमध्ये, राज्यसंस्थेला हस्तक्षेप करण्याची गरज नाही आहे, तो अधिकार पण नाही आहे. पण जर कोरोना काळामध्ये जर ते मंदिरं उघडे ठेवण्याने जर स्टेटला धोका पोहोचत असेल तर ते बंद करू शकतात. हीच पॉझिटिव्ह इंटरफरन्स. तसं इथेच आहे, ते पुढे बघायचं आणखीन आपल्याला. तिसरा प्रकार, नॉट ॲब्सोल्यूट बट क्वालिफाईड. फंडामेंटल राईट्स कॅन बी अमेंडेड, दुरुस्ती केली जाऊ शकते. कॅन बी अमेंडेड. कॅन फंडामेंटल राईट्स बी अमेंडेड, कॅन प्रिअम्बल बी अमेंडेड. बदलू शकतो का,
बदलू शकतो ना, बदलली ना, एकदा बदलली. एकदा बदलून काय केलं, 3 शब्द बदलले. सेक्युलर सोशलिस्ट म्हणजे नवीन टाकलंय, सेक्युलर सोशलिस्ट अँड इंटिग्रिटी. तसं मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकतो का, तर मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकतो, अगेन विद इन द फ्रेमवर्क ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे घटनात्मक चौकटीच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये राहून कॅन बी अमेंडेड. 5वा प्रकार असतो अवेलेबल टू. हे कोणाला अवेलेबल आहेत, चांगल्या मराठीत कोणाला अवेलेबल आहेत, म्हणजे फंडामेंटल राईट्स कोण एन्जॉय करू शकतं, हू कॅन एन्जॉय, बोथ सिटीजन अँड फॉरेनर्स. पण 2 प्रकार आहेत. ऑल द फंडामेंटल राईट्स आर एन्जॉयड बाय सिटीजन्स. ऑल द फंडामेंटल राईट्स असं लिही. ऑल फंडामेंटल राईट्स अवेलेबल टू नागरिक आणि फॉरेनर म्हणजे एलियन्स म्हणा, दोघंही एन्जॉय करू शकतात. कोणते कोणते, ऑल फंडामेंटल राईट्स एक्सेप्ट 15, 16, 19, 22 उपकलम 1, 29 आणि 30 हे एकूण 6 कलम आहेत जे फक्त नागरिक उपभोगू शकतात. ओनली टू सिटीजन, ओनली टू सिटीजन. अवेलेबल टू सिटीजन अँड फॉरेनर कोणते, ऑल एक्सेप्ट 15, 16, 19, 22, 1, 29 आणि 30 हे कोणाला लागू आहेत, फक्त नागरिकांना लागू आहेत. झालं. आणि पुढचा मुद्दा, देर आर सम लिमिटेशन्स, मर्यादा आहेत, मूलभूत हक्कांवर मर्यादा आहेत. म्हणजे हे दोन्ही पॉईंट एकच नाही आहेत पोरांनो. नॉट ॲब्सोल्यूट बट क्वालिफाईड आणि मूलभूत हक्क, हे मूलभूत हक्कांवर देर आर लिमिटेशन्स ऑन द फंडामेंटल राईट. ह्युमन राईट्स मधले काही मूलभूत हक्क आहेत, ते मूलभूत हक्क आहेत म्हणून ते त्याचा कसाही वापर करायचा असा अर्थ नाही. थोडक्यात हे स्पेसिफिकली इट डील्स विथ द आर्टिकल 31 क्लॉज C. 31C मध्ये सांगताय. 31C काय म्हणताय की आपला भाग 4, भाग 4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व सांगितलेली आहेत. DPSPच्या इम्प्लिमेंटेशनसाठी जर काही DPSPच्या, सगळ्या नाही, स्पेसिफिकली B आणि C सांगितलं, 39B आणि C च्या इम्प्लिमेंटेशनसाठी जर मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल तर ते चालणार आहे. म्हणून मूलभूत हक्क हे लिमिटेड आहे. दे आर लिमिटेशन्स ऑन द फंडामेंटल राईट्स. ते स्पेसिफिक काय दिले ते 31C मध्ये आपण नंतर बघूया. ते लिमिटेशन्स आहेतचा अर्थ, उदाहरण DPSPs डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसीजमध्ये सांगताय इन्कम इनइक्वॅलिटीज कमी झाल्या पाहिजेत. इन्कम इनइक्वॅलिटीज कमी होण्यासाठी सरकारनं पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आणली. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम अंडर सरकारने 1, 2, 3 रुपये किलोने अन्नधान्य द्यायला सुरुवात केली. आता ते देत असताना प्रायमा फेसी इक्वॅलिटीच्या प्रिन्सिपलचं झालं ना उल्लंघन. कुठे इक्वॅलिटी, सगळ्यांना राशन मिळते का, कोणाला मिळतंय, फक्त बिलो पॉवर्टी लेवल. पॉवर्टी लाईन सरकारनं आखून दिली आहे, त्या पॉवर्टी लाईनच्या खालच्याच लोकांना फक्त PDS सिस्टीमचा लाभ मिळणार आहे. म्हणजे DPSPच्या इम्प्लिमेंटेशनसाठी फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झालं ना, तर ते झालेलं चालतंय. हे 31C मध्ये सांगताय लिमिटेशन्स. देर आर लिमिटेशन्स ऑन द फंडामेंटल राईट्स. महिलांना मॅटर्निटी लिव्ह मिळते किंवा त्याच्यामध्ये काही आर्थिक मदत महिलांना मिळते, ती पुरुषांना मिळते. प्रायमा फेसी इक्वॅलिटीचं आहे ना उल्लंघन, इक्वॅलिटीचं उल्लंघन आहे. पण DPSPच्या इम्प्लिमेंटेशनसाठी म्हणजे DPSPs मध्ये सांगितल्यात त्या तरतुदी की महिलांसाठी विशेष तरतुदी केल्या जातील सरकारकडून, त्या तरतुदी केल्या सरकारने. त्याच्यासाठी तुम्ही कलम 14चं माझ्या उल्लंघन झालं, मला पण मॅटर्निटी लिव्ह पाहिजे, हे असं नाही जाऊ शकत न्यायालयामध्ये. ते दिसताना प्रायमा फेसी दिसतंय की अगेन आरक्षण मिळणे, आरक्षणाचा लाभ असू दे, ह्या गोष्टी दिसताना दिसतात की बाबा हे कुठे इक्वॅलिटी, मग मला पण एवढंच मार्क, त्याला पण तेवढंच मार्क बाबा, पण त्याचा अर्थ वेगळा होतो. 31C काय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स, आर्टिकल 46, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स आणि सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी सरकार काहीतरी विशेष तरतुदी करील, हे 46 मध्ये सांगितलेले. त्याचं इम्प्लिमेंटेशन मग 31C सांगते, जर झालं तर होऊ दे 14चं उल्लंघन, चालणार आहे.
पण ते अगेन सरकार असं काहीतरी DPSPच्या इम्प्लिमेंटेशनसाठी एखादी योजना आणीन आणि डिस्क्रिमिनेशन करायला चालू करेन असं पण नाही. त्याचं सुप्रीम कोर्ट आहे ते ठरवण्यासाठी. सुप्रीम कोर्ट इज द इंटरप्रिटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑल्सो अँड ऑल द ऍक्ट्स मेड बाय द पार्लमेंट. सो दिस इज ऑल अबाउट द फीचर्स ऑफ द फंडामेंटल राईट्स. सर, हे 25th अमेंडमेंटमध्ये पण दिलंय का? 25th अमेंडमेंट, हां हेच एक्झॅक्टली आर्टिकल 31C बेसिकली टाकलं, ते ओरिजिनली नव्हतं, हे 25व्या घटना दुरुस्तीने टाकलं. हे पुढे आपल्याला जेव्हा 31 कलमच बघायचं ना संपत्तीच्या अधिकारासंदर्भामध्ये, तिथे सगळ्या गोष्टी येणार आहेत. आर्टिकल 13 दोन गोष्टी प्रायमरीली मुख्य दोन गोष्टी 13 मध्ये सांगितलेल्या आहेत. एक न्यायिक पुनर्विलोकन आणि दुसरं व्हॉट इज लॉ, कायदा म्हणजे काय. न्यायिक पुनर्विलोकन आणि कायदा म्हणजे काय. झालं. न्यायिक पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू, कलम 13ची सुरुवातच आहे मुळात की द लॉज विचार म्हणजे द लॉज. आता ह्या कायदा म्हणजे काय ते पण सांगितलं, म्हणजे जसं स्टेटमध्ये काय काय येतं तसं कायद्यामध्ये काय काय येतं. कायदा ऍक्ट अँड द लॉ, व्हॉट इज डिफरन्स. ऍक्ट अँड लॉ फरक आहे का? फरक आहे की नाही, आहे ना. काय फरक आहे. प्रेसिडेंटने साईन केल्यावर हो ना, मग लॉ काय का प्रेसिडेंटने साईन केल्यावर लॉ होतो, त्याच्या आधी ऍक्ट असतो. लॉ बंधनकारक असतो, ऍक्ट नाही. चुप. हा, संसदेत मांडलं जातं ते विधेयक असतं, त्या विधेयकाचं होतं रूपांतर ऍक्ट कायद्यामध्ये. स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट, नॉट लॉ. स्टेट रिऑर्गनायझेशन लॉ म्हणतो का आपण, स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट. कौटुंबिक हिंसाचार कायदा, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स अॅट्रॉसिटीज ऍक्ट. कायदा म्हणजे काय, दिस इज कायदा, दिस इज लॉ अँड दिस इज ऍक्ट. महिलांसंबंधीचे कायदे, कौटुंबिक हिंसाचार कायदा. आलं लक्षात. महिलांसंबंधीच्या सगळ्या कायद्यांमध्ये मग अॅट्रॉसिटीज ऍक्ट आला. मग आणखीन काय, जे महिला किंवा कुठले ऍक्ट आहेत, तलाक संदर्भातला कायदा आला. जे त्या सेक्शन्सचे कायदे आहेत, ह्याला ही मोठी संज्ञा आहे लॉ अँड ऍक्ट. लॉ इज द ब्रॉडर कॉन्सेप्ट. त्याच्या महिलांसंदर्भातले द लॉज रिगार्डिंग महिला. महिलांसंदर्भातले कायदे कुठले आहेत ते, कौटुंबिक हिंसाचाराचा असू दे किंवा आणखीन कुठला तलाक संदर्भातला असू दे. फरक लक्षात आला काय. लॉ मध्ये ऍक्ट इज द पार्ट ऑफ लॉ. ऍक्ट इज द पार्ट ऑफ. आपला मुद्दा काय की कायदा काय 13 मध्ये काय सांगते, कशाला कायदा म्हणायचं, कायद्यामध्ये काय काय येतं. म्हणून ऍक्ट मध्ये काय काय येतं असं सांगितलंय का. व्हॉट इज द पार्ट ऑफ ऍक्ट. ऍक्ट इज द पार्ट ऑफ लॉ. ऍक्ट्स सगळे रूल्स रेग्युलेशन. महापालिकेने काही नियमावली आणून घातली, महापालिकेनं कायदा आणला असं म्हणतो का आपण. महापालिकेला कायद्याचा अधिकार नाही आहे ना. कायद्याचा अधिकार कोणाला आहे, विधिमंडळाला आहे. मग तो राज्य विधिमंडळ असू दे किंवा केंद्रातला असू दे. लॉ मध्ये काय येणार आहे, ऍक्ट्स. म्हणजे ह्या सगळ्यांना कायद्याचं अधिष्ठान असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींना असा त्याचा अर्थ झाला बरं का. ऍक्ट्स, रूल्स, रेग्युलेशन्स, ऑर्डिनन्सेस. ऑर्डिनन्सेस म्हणजे अध्यादेश. अध्यादेश सांगितलं ना काय असतं ते. अध्यादेश
संधी विग्रह, आधी काढलेला आदेश, आधी काढलेला, कशाच्या आधी काढला? कायदा करण्याच्या आधी आदेश काढलाय आणि तो आदेश काढून काही दिवसांनी मग त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करून घेतलंय. म्हणजे अध्यादेश काढण्याचे अधिकार व्हाईसरॉयला मिळाले. कधी मिळाले होते? कुठल्या कायद्याने? 1861 व्हाईसरॉयला ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर्स व्हाईसरॉयला देण्यात आल्या. तशा आत्ताच्या भारताच्या राष्ट्रपतींना ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर्स आहेत. कायदा कधी बनवला जातो? जेव्हा पार्लमेंटचं सेशन सुरू आहे तेव्हा ना. पार्लमेंटचं सेशन 12 महिने 24 तास सुरू असतं का? नाही ना. पार्लमेंटचे सेशन्स वर्षात किती होतात? 3 होतात ना. एक पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि बजेट. उन्हाळी नसतं, बजेट सेशन. बजेट सेशन. तिसरं बजेट सेशन. बजेट सेशन. सो त्या सेशनमध्येच म्हणजे वर्षातले एक सेशन समजा आपण 40 दिवस म्हणूया, 6 आठवडे चालतं साधारण. 40 दिवस म्हणजे ऑलमोस्ट 120 दिवस, म्हणजे 4 महिनेच ते पार्लमेंटमध्ये बसलेली आहेत लोक. उरलेले 8 महिने कायदा करू शकणार आहेत का? ते नाही करू शकत. पण ह्या कालावधीमध्ये जर असा काहीतरी एखादा मुद्दा नॅशनल इंटरेस्टचा उद्भवला की आता इमिजिएट कायदा करण्याची गरज आहे, पण पार्लमेंटचं सेशन इमिजिएट बोलवू नाही शकत आहे, म्हणून इमिजिएट कायदा पण होऊ शकत नाही आहे. म्हणून काय करतात? राष्ट्रपती अध्यादेश, ऑर्डिनन्स काढतात. अध्यादेश काढतात की हा कायदा असणार आहे, त्याला कायद्याचं अधिष्ठान आहे. आणि मग पुढच्या 6 महिन्यामध्ये त्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत त्या फॉलो करून पुढच्या 6 महिन्यामध्ये त्या अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर म्हणजे लिगल प्रोसिडिंग्स फॉलो करायला लागतात. लोकसभेत पास करून घे. जेव्हा सेशन भरेल तेव्हा लोकसभेने पास केलं, राज्यसभेने पास केलं आणि पुन्हा राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली आहे. म्हणजे त्या अध्यादेशाचं रूपांतर झालं कायद्यामध्ये. पण तो अध्यादेश आत्ता कायदा आहे का? तर आहे. म्हणजे त्याला कायद्याचं अधिष्ठान आहे, जरी तो कायदा म्हणून पास झालेला नसेल तरीही. रूल्स कायदा म्हणून पास झालेत का? लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर फॉलो झाली का रूल्स आणि रेग्युलेशन्सला? नाही आहे ना. लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर म्हणजे लोकसभेने पास केला, राज्यसभेने पास केला आणि राष्ट्रपतींनी सही केली. इज द लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर. ती प्रोसिजर रूल्स रेग्युलेशननी फॉलो केली आहे का? ऑर्डिनन्सनी फॉलो केली आहे का? नाही केली ना. स्टील दे आर लॉ. म्हणजे त्यांना कायद्याचं अधिष्ठान आहे असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे 13 मध्ये सांगते की व्हॉट इज लॉ. आता त्या व्हॉट इज लॉ मध्ये लॉ काय नाही हे सांगते. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इज नॉट अ लॉ. हे आता आपल्याला केशवानंद भारती केस जेव्हा बघू तिथे फक्त लिहून ठेवा की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इज नॉट अ लॉ. ते का नाही आहे हे आपल्याला म्हणजे अगदी शंकरी प्रसाद केस 1951ची त्या केसपासून आपल्याला बघायचं आहे. ते म्हणजे शंकरी प्रसाद केस वॉज बेस्ड ऑन दिस ओनली की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इज नॉट अ ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकन. ज्युडिशरी न्यायालयाचं काय काम आहे की कायदे मंडळानं केलेले कायदे ते घटनेच्या चौकटीत आहेत की नाही. कॉन्स्टिट्यूशनचं मुळात काम काय? कॉन्स्टिट्यूशन इज ऑल्सो द सेट ऑफ रूल्स ना. त्याचं काय काम आहे की विथ रेफरन्स टू कॉन्स्टिट्यूशन पार्लमेंटने बनवलेले कायदे आहेत का नाहीत हे तपासायचं आहे. आता हे तपासायचं कोणी तपासायचं आहे? कोणी तपासायचं आहे? तर न्यायालयानं तपासायचं आहे. न्यायालयानं कसं तपासायचं? काय अधिकार आहेत न्यायालयाला? तर ज्युडिशियल न्यायिक पुनर्विलोकन. पुनर्अवलोकन इज पुनर्विलोकन. अवलोकन, पुन्हा अवलोकन करायचं आहे कशाच्या गोष्टीचं? जे पार्लमेंटनी कायदे आणलेले आहेत त्याचं अवलोकन करायचं आहे पुन्हा. कशामुळे? कारण ऑलरेडी एकदा लेजिस्लेशननी केलंय ना अवलोकन त्याचं. पुन्हा अवलोकन कोण करताय? ज्युडिशरी करते. कारण काय? कारण इंटरप्रिटेशनचे अधिकार कॉन्स्टिट्यूशनचे कोणाला आहेत? न्यायालयाला. सो असे कायदे द लॉज म्हणजे काय कळलं? असे कायदे द लॉज विच आर इनकन्सिस्टंट विथ द कॉन्स्टिट्यूशन. द लॉज विच आर इनकन्सिस्टंट म्हणजे विसंगत. असे कायदे जे आधी ऐक पुन्हा लिहून घे. असे कायदे जे घटनेशी विसंगत आहेत. घटनेशी विसंगत म्हणजे घटनेमध्ये दिलेल्या गोष्टींशी विसंगत. घटनेमध्ये जी काही कलमं 395 आता 485 ऑलमोस्ट जेवढी कलमं दिली आहेत त्या कलमांमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी केलेल्या कायद्यामध्ये त्यातल्या गोष्टी फॉलो झाल्यात का नाही झाल्यात हे कोणी तपासायचं आहे? नाही. जर लेजिस्लेशनने कायदे मंडळाने असा कायदा केला द लॉज विच आर इनकन्सिस्टन्स ऑर इन कॉन्ट्राव्हेन्शन टू द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेशी जर विसंगत जर तुम्ही कायदा केला सच लॉज शॅल बी नल अँड वॉइड म्हणजे ते शून्यवत असणार आहेत. आर्टिकल 13 काय सांगते? द लॉज the exact wording is the laws which are inconsistent or in contravention to the constitution shall be म्हणजे असे कायदे जे भारतीय राज्यघटनेशी विसंगत असतील असे सगळे कायदे शून्यवत ठरणार आहेत. एवढंच सांगितलंय फक्त. शून्यवत ठरणार आहेत. कोण ठरवणार आहे? न्यायालय ठरवणार आहे. म्हणून न्यायिक पुनर्विलोकन. आर्टिकल 13 मध्ये कुठेच हा शब्द वापरलेला नाही ज्युडिशियल रिव्ह्यू.
द इंटरप्रिटेशन इज ज्युडिशियल रिव्ह्यू. कारण काय आर्टिकल 13 काय सांगताय, द लॉज असे कायदे विच आर इनकन्सिस्टंट विथ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे घटनेशी विसंगत आहेत असे कायदे जे भारतीय राज्यघटनेशी विसंगत आहेत ते कसे ठरणार आहेत, शून्यवत ठरणार आहेत. शून्यवत ठरणार आहेत. कोण ठरवणार आहे? आकाशवाणी होणार आहे का? नाही ना. कोण ठरवणार आहे? न्यायालय ठरवणार आहे असा त्याचा अर्थ झाला. कारण इंटरप्रिटर कोण आहे? न्यायालय. ते इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्ट करणार आहे, म्हणजे फायनल इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्ट. बाकीचे न्यायालय पण करू शकतात. म्हणजे हायकोर्ट पण एखादा कायदा वाईट ठरवू शकतो, शून्यवत ठरवू शकतो, पण फायनल इंटरप्रिटेशन कोणाचं आहे? सुप्रीम, बिकॉज सुप्रीम कोर्ट इज सुप्रीम ना. त्याच्यामुळे असे कायदे जे राज्यघटनेशी विसंगत असे सगळे कायदे शून्यवत ठरणार आहेत. ते ठरवण्याचे अधिकार न्यायालयात, म्हणून न्यायिक पुनर्विलोकन. म्हणून कलम 13 मध्ये राज्यघटनेच्या राज्यघटनेमध्ये कुठेच ज्युडिशियल रिव्ह्यू हा शब्द वापरलेला नाही आहे कुठेच. द इंटरप्रिटेशन इज ज्युडिशियल रिव्ह्यू ना. द इम्प्लिसिटली मेन्शन इज ज्युडिशियल रिव्ह्यू, एक्सप्लिसिटली कुठेच मेन्शन नाही आहे. स्पेसिफिक मेन्शन ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे हे 366 मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिनेशन सांगितलेले आहेत. त्या डेफिनेशनमध्ये पण ज्युडिशियल रिव्ह्यूची डेफिनेशन नाही आहे. आर्टिकल 13 मध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय गोष्टी सांगितल्या? द लॉज विच आर इनकन्सिस्टंट विथ द कॉन्स्टिट्यूशन शॅल बी नल अँड व्हॉइड. चा अर्थ झाला की आम्ही ठरवणार आहेत, म्हणजे ज्युडिशरी ठरवणार आहे, म्हणून ज्युडिशियल रिव्ह्यू. आर्टिकल 13 मध्ये जर प्रश्न विचारला भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत कोणत्या कलमामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायिक पुनर्विलोकनाचा उल्लेख आहे, ऑप्शन्स 12, 13, 14 यापैकी नाही. यापैकी नाही. यापैकी नाही येणार, कारण एक्सप्लिसिटली कुठेच मेन्शन केलेलं नाही. कुठेच मेन्शन केलं आर्टिकल 13. फर्स्ट अमेंडमेंट 9 शेड्यूलमध्ये नाही येत ना, मग कशात येते? ज्युडिशियल रिव्ह्यू लागू होत नाही ना 9व्या शेड्यूलमध्ये काढ. हो ना. आपण जे 9वं शेड्यूल बघितलं, 9वं शेड्यूल म्हणजे काय की 9वं शेड्यूल मुळात टाकलंच आहे त्याच्यासाठी. कारण प्रत्येक गोष्टीला न्यायिक पुनर्विलोकन होणारच आहे. प्रत्येक गोष्टीचं न्यायिक पुनर्विलोकन होणार आहे. जर कायद्यामध्ये विसंगती आढळल्या तर त्याचं न्यायिक पुनर्विलोकन होणार आहे. म्हणून पार्लमेंटनं काय आयडिया काढली, एक नवीन शेड्यूल आणलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये, सांगितलं ह्यातले कायदे याला न्यायिक पुनर्विलोकन लागू नाही. मग सुप्रीम कोर्टाने आणखीन काय केलं 2006च्या IR कोयलो केसमध्ये, की सांगितलं तुम्ही टाका त्या बास्केटमध्ये काय टाकायचं आहे ते तुमचे आहेत ते अधिकार, पण यामधल्या जर फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होत असेल, म्हणजे तुम्ही असा एखादा कायदा केला आणि ज्यामध्ये फंडामेंटल राईट्सच मुळात उल्लंघन होत आहे, तर अशा कायद्यांना तुम्ही 9व्या शेड्यूलमध्ये टाका, नाही तर आणखी कुठं टाकायचं ते टाका. सुप्रीम कोर्ट त्याचं पुनर्विलोकन करणार आहे असं सांगितलं. दॅट IR कोयलो केस झालं. की आता तुम्हाला असं वाटत असेल की 99वी घटना दुरुस्ती, आय वॉज एक्सपेक्टिंग ए क्वेश्चन, की 99वी घटना दुरुस्ती रद्द केली. घटना दुरुस्ती रद्द केली. इथे काय सांगताय कलम 13 मध्ये, द लॉज विच आर इनकन्सिस्टंट विथ द कॉन्स्टिट्यूशन शॅल बी नल अँड व्हॉइड. बट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इज नॉट ए लॉ ना. देन हाऊ कम कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट गेट कॅन्सल? बरोबर ना. 99वी घटना दुरुस्ती पुन्हा केशवानंद भारती केस. केशवानंद भारतीमध्ये काय सांगताय की तुम्ही पाहिजे ते अमेंडमेंट करू शकता, पण बेसिक स्ट्रक्चरला हात नाही लावायचा. तुम्ही कॉन्स्टिट्यूशन म्हणजे पाहिजे ते कायदे करू शकता. द लॉज विच आर इनकन्सिस्टंट विथ द कॉन्स्टिट्यूशन शॅल बी नल अँड व्हॉइड. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हा कायदा नाही आहे, बट कॅन बी चॅलेंज्ड, सुप्रीम कोर्ट सांगताय. मग त्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट कायदा नसलेला काहीच अर्थ उरलेला नाही आहे. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इज नॉट ए लॉ. पार्लमेंटला छान वाटलं, पण 73ला त्याच जजमेंटमध्ये सांगितलं दो कॉन्स्टिट्यूशनल आम्हाला मान्य, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्हाला मान्य कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इज नॉट ए लॉ, स्टील इट कॅन बी चॅलेंज्ड. ही सुप्रीम कोर्टाने इंटरप्रिटेशन करून सांगितलं. म्हणून कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट पण चॅलेंज होतात. जर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट कायदा नसलाच असता तर चॅलेंज करूच शकलं नसतं कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे पार्लमेंटला सुप्रीम पॉवर्स मिळाल्या असत्या. हो ना. जर कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेले बदल हे सुप्रीम कोर्ट रिव्ह्यूच करू शकत नाही आहे, कारण ते लॉच्या अँबिटमध्ये येतच नाही. कारण लॉ काय सांगतंय 13 की जर कायद्यामध्ये जर विसंगती आढळली तर तो शून्यवत असणार आहे, पण कायदा नसलेल्या गोष्टीमध्ये विसंगती आढळली तर काय. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्हाला मान्य की इट इज नॉट ए लॉ कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, बट स्टील इट कॅन बी चॅलेंज्ड, हे केशवानंदमध्ये सांगितलं. आणि 9व्या शेड्यूलच्या संदर्भामध्ये पण काही गोष्टी सांगितल्यात की केशवानंद भारतीच्या पूर्वीचे कायदे जे बास्केटमध्ये टाकलेले आहेत 9व्या शेड्यूलच्या, त्याला आम्ही हात नाही लावणार आहे, कारण ते इंटरप्रिटेशनच्या पूर्वी झालेल्या गोष्टी आहेत. पार्लमेंट बिंग पार्लमेंट त्यांना काही अधिकार आहेत, ऑथॉरिटी आहेत. 73च्या 24 एप्रिल 1973 ही तारीख, त्या पूर्वीच्या गोष्टींना म्हणजे कायद्यांना असलेल्या बास्केटमध्ये आम्ही हात नाही लावणार आहे. पण 24 एप्रिल 1973 नंतर 9व्या शेड्यूलमध्ये टाकलेल्या सगळ्या गोष्टींना ज्युडिशियल रिव्ह्यूचं प्रिन्सिपल लागू आहे.
आता तामिळनाडूचं रिझर्वेशन, तामिळनाडूचं आता रिझर्वेशन सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 50% वर नाही जायला पाहिजे. बरेच रिझर्वेशन कॅन्सल झाले ना, इन्क्लुडिंग मराठा रिझर्वेशन. ACBC का कॅन्सल झाले तर ते इंद्रासानी केस आणि याच्यामध्ये सांगितलं की 94च्या की नाही जायला पाहिजे 50% वर. तामिळनाडूचं रिझर्वेशन ऑलमोस्ट 70%, 69% एवढं रिझर्वेशन आहे तामिळनाडूमध्ये. केंद्राने काय केलं, आता तामिळनाडू नव्या शेड्यूलमध्ये टाकू शकतं का ते रिझर्वेशन? नाही टाकू शकत ना, कारण कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करायचे अधिकार कोणाला? शेड्यूलमध्ये तामिळनाडूचं रिझर्वेशन टाकलं आणि मग आता सुप्रीम कोर्टाला हातच नाही लावतात ना, म्हणजे सुप्रीम कोर्टाने रद्दच नाही करू शकत. पुढे 10 वर्षांनी सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की त्या रिझर्वेशनने जर कोणाच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल, सो इट इज ओपन टू बी चॅलेंज्ड. ती केस अजून सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. म्हणजे तामिळनाडूचं रिझर्वेशन कॅन बी चॅलेंज्ड. मराठा रिझर्वेशन जसं चॅलेंज झालं ना, तसं ती केस चालू आहे बरं का. ते नव्या शेड्यूलमध्ये टाकलं म्हणजे ते फार सेफ आहेत असं नाही. आज 50 वर्षांनी 100 वर्षांनी त्याचा निकाल जो यायचा तो येईल, पण इट इज ओपन टू बी चॅलेंज.